दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन 22व्या दिवशीही पेटलेलंच आहे। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि यांना ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये दाखल केल्याचं आपण पाहिलं। त्यानंतर आता अभिजित दीपके यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। विरोधकांनी हाक दिलेल्या संयुक्त मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मैदानावरील वातावरण आता कमालीचं तापलंय। त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण भारतभरातून या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळतोय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भरत, जंतर मंतरवर विरोधकांच्या मोर्चाला परवानगी नाहीये तरी देखील आज हा मोर्चा आणि हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी या क्षणाला? प्राची, आपण जर पाहिलं तर सध्या मी जंतर मंतर मैदानाच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज विरोधकांच्या वतीने संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोनम वांगचुक यांनी सुद्धा संपूर्ण देशभरातील नागरिकांना या मोर्चाला येण्याचं आवाहन केलं होतं, मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याचं चित्र आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या जंतर मंतर मैदानाचा हा सगळा बाहेरचा परिसर आहे, या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 100% खबरदारी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक असेल आणि इतरही वेगवेगळी पथकं सध्या जंतर मंतर मैदानावरती दाखल झाली असल्याचं पाहायला मिळतंय। जिथपर्यंत नजर टाकावी तिथपर्यंत फक्त पोलीस या ठिकाणी दिसत आहेत। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर अर्ध्यापेक्षा जास्त आंदोलक हे संपूर्ण जंतर मंतर मैदान भरून हे आंदोलक आतमध्ये आहेत। तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जंतर मंतर मैदानाच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी तरुणांनी ठिय्या मांडला असल्याचं एकंदरीत चित्र आहे। खरं तर या तरुणांचं म्हणणं असं आहे की आतमध्ये गेलं तर पोलीस सगळ्या बाजूनी घेराबंदी करतील आणि मोर्चाला परवानगी जी नाकारली आहे त्या पद्धतीने मोर्चा काढता येणार नाही। त्यामुळे तरुणांनी अर्ध्यापेक्षा जास्त तरुणांनी आता रस्त्यावरतीच ठिय्या मांडला असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। पोलीस सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आक्रमक होत असल्याचं एकंदरीत चित्र आहे। पोलिसांकडून वारंवार या आंदोलकांना आतमध्ये जाण्यासाठी आवाहन करण्यात येतंय, मात्र आंदोलक हे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये मोर्चा निघणारच अशा पद्धतीचा निर्धार या ठिकाणी जे काही आंदोलक आहेत या आंदोलकांकडून व्यक्त केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत जंतर मंतर मैदान असेल किंवा बाहेरचा परिसर असेल 100% मोठ्या प्रमाणावरती वातावरण तापल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। प्राची, नक्कीच धन्यवाद भरत, तुम्ही दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या माहितीबद्दल। जंतर मंतरवर आमचे सहकारी भरत मोहोळकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिथे नेमकं काय घडतंय, काय परिस्थिती आहे त्याची इत्थंभूत माहिती आपण वेळोवेळी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।